आपला एक जुनाच मुद्दा आहे जो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महादेवाचा ओटा आणि आपले दोन त्रिशूलचा आपण एक न्यायालय पद्धतीने घेऊ. सुप्रीम प्रमाणे जे न्यायालयात आमचे वकील साहेब आहेत ते काल आम्ही ते हँडिंग वगैरे केलेली आहे ते आम्ही न्यायालयाने घेऊ. न्यायालयाने आपण घेऊ ते त्रिशूल आणि हा सर्व प्रकारचे आपण जे काही आहे ते चौकशी न्यायालयात मांडू. आणि 200 किलोचे दोन त्रिशूल 200 किलोचे होते ते पोलिसांनी वेपन्स म्हणून पोलीस स्टेशन अचलपूर मध्ये ते जमा आहेत. आणि आज प्रेस कॉन्फरन्स घेण्याचं पत्रकार परिषद घेण्याचं एकच कारण आहे, आपली जे तिथे गिट्टी आहे ते गिट्टी नगर परिषद परतवाडा सीओ साहेबांना आम्ही वारंवार आमचे प्रतिनिधी किंवा मी स्वतः जाऊन त्यांना तक्रार दिलेली आहे. आपण जवळपास 7 ते 8 तक्रार आपण सीओ साहेबांना केलेली आहे. काल आपण जिल्हाधिकारी महोदयांना देखील त्याची तक्रार केली आहे. हर मुद्द्यात त्यांनी तो मुद्दा नारळी लावण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. तो म्हणजे कुठंतरी काहीतरी होतं असं माझं म्हणणं आहे. कारण या विषयावर घेऊन आपण दिनांक 2/9/2025 ला आपण जस्तम चौक ते नगर परिषद पर्यंत पायी मोर्चा काढणार आहे. माझ्यासोबत दिनेश लक्ष्मणसिंग चंदिले आहेत, माझ्यासोबत सनी गोर आहेत, सेंगर आहेत, वीरेंद्र सेंगर आहेत, मी स्वतः आहे. पाठिंबा देण्यासाठी तुम्हाला सर्वजण ओळखतात, रामदादा बघिले आहेत. असे हिंदू धर्म सनातनी हिंदू धर्माला मानणारे उत्कृष्ट असे बाहेरतूनही लोक याला पाठिंबा द्यायला येतील मला तरी असं वाटते. कारण की हा मुद्दा काही मोठा नाही, पण याले बल मोठ्या करण्याचं काम यांनी केलेलं आहे मला असं वाटते. कारण की दोन्ही समाजांवर हा मुद्दा आहे. मी आधीपासून सांगत आलेलो, हर एक न्यूज मध्ये सांगितलं का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी आमची लढाई नाही. डॉक्टर बाबासाहेब आमच्यासाठी पण तेवढेच आदराचे स्तंभ आहे. मानणारे आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जेवढे छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही मानणारे लोक आहे. मी कुठल्याच धर्माचा किंवा कुठल्याच विषयाचा आम्ही एक दोरा धरत नाही, पण जिथं अन्याय होतो जिथं हा विषय तापतो त्यावेळेस आम्ही तिथं उभं राहण्याचं काम करतो. हे विषय पक्का आहे. आता सर्व मी हिंदू समाज बांधवांना सनातनी हिंदू धर्मांना इथं तुमच्या माध्यमातून सांगतो की तेवढ्या ताकदीनं जस्तम चौक येथे 2 तारखेला 11 वाजता येण्याचे काम करा. कारण की हा एक लढाई माझी स्वतःची नाही किंवा दिनेश चंदिलेची नाही, वीरेंद्र सेंगराची नाही, सनी गोरची नाही किंवा आणखी नाव आहेत, नाव घेत नाही. सर्वत्र सनातन हिंदू धर्माची ही लढाई आहे. कारण की आमचे त्रिशूल वेप ठाणेदारांनी त्याने गेलंय. 22/8/2025 ला आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार घेऊन गेलो होतो. ठाणेदारांनी महिलांसोबत बदसुरेकीने हा ठाणेदार साहेब अचलपूर गजानन मेत्रे हा खूप वाईट शब्दाने त्यांना बोललेला आहे. आम्ही यांची तक्रार एसपी साहेबांना देखील केलेली आहे. आम्ही बाय पोस्ट त्यांना कोर्टाची नोटीस देखील दिलेली आहे. मी त्यांना तुमच्या मार्फत सांगतो की असं बोलणं तुमचं योग्य नाही, हे तुमच्या माध्यमातून सांगतो. कारण एक देशाची राष्ट्रपती आज आपली महिला आहे. या महिलांसोबत असा ठाणेदार बोलू शकते हे मला तरी वाईट वाटतं. आणि याच्या पलीकडे मी तुम्ही बोला, मला असं वाटते माझे हे मत आहे. मी तुमच्या माध्यमातून सांगतोय की सर्व हिंदू सनातनी धर्म 2 तारखेला जस्तम चौकामध्ये पोहोचा. तिथून आपल्याला नगर परिषदेमध्ये शांततेने आपल्याला तो मुद्दा सीओ साहेबांना मांडायचा आहे. सीओ साहेबांना, कारण की आम्ही 5-6 जण वारंवार त्या साहेबांकडे गेलो पण त्यांनी ते धुरा करण्याचं काम अजूनही केलं नाही. म्हणून मी तुम्हाला हात जोडतो दादा, तुम्ही सर्वच्या सर्व तिथं 2 तारखेला तुम्ही तिथं जस्तमवर पोहोचा. परतवाड्यात आपल्याला दाखवायची आहे. आम्ही आज पोलीस स्टेशन परतवाड्यात जाणार आहे परवानगीसाठी. परवानगी दिली तर त्यांचे आभार, नाही दिले तर मग आम्ही आमच्या हिंदू धर्मासाठी गुन्हे दाखल करायला तयार आहोत. कारण की हा मुद्दा 1985 पाचचा आहे. हा मुद्दा काही आजचा नाही. 10 जणांवर अॅट्रॉसिटी गुन्हे दाखल झालेले आहेत. त्याच्यातला हा एक मी तरी आता आलो 1 महिना झाला याच्या, आपण 10 जणांवर अॅट्रॉसिटी गुन्हे दाखल झाले आहे. यांना म्हणजे धार्मिक स्वातंत्र्याची देखील तिथं आरती सुद्धा करू देत नव्हते पोलीसवाले. त्याची ऑडिओ रेकॉर्डिंग प्रूफ आमच्याकडे आहे. मी आधीपासून सांगतो, प्रूफ शिवाय काही बोलत नाही, ही गोष्ट पक्क्यात आहे. आणि हा मुद्दा जो आहे हा न्यायालयात मांडून पण तुमच्या माध्यमातून, कारण की तुम्ही लोकतंत्राचा 4था स्तंभ आहे. मायबापो, तुमच्यामुळे आज सत्यालाही तुम्ही सत्याचं काम करू देता. तुमच्यामुळे आज सर्व गोष्टी पारी लावण्याचं काम करतो. मी विनंती करतो की हा मुद्दा सर्व, कारण की जर पोलीस स्टेशनने आज परवानगी दिली
त्यांचे आभार, नाही दिले त्याच्यापेक्षा त्यांचे आभार. मग आमची लढाई पोलीसवाल्यांशी नाही आहे, पण पोलीसवाल्यांकडे काही काही असे अधिकारी असतात जे महिलांसोबत एवढ्या पदसुरुतीने बोलतात. आमची लढाई त्यांच्या सोबत आहे. तिथं जे गिट्टी आहे, तुम्ही चला लागलं पहा, मी तुम्हाला फोटो दाखवतो. तिथे जे गिट्टी आहे ती कितीतरी 1-1.5 वर्ष झाले तिथे गट्टी आणून ठेवली आहे. ती गट्टी या महिलेनं तिथे गेली होती. हे महिले स्वतः तिथे नगर परिषद मध्ये गेली होती. तिला पत्र दिलं, पण सीओ साहेबांनी एक नाही ऐकलं, तहसीलदार साहेबांनी एक नाही ऐकलं. काय करावं मग? मराव काय? म्हणजे आमचा देव नाही का? मला सांगा ना. आमचा धर्म आम्हाला तुमचाही धर्म तेवढा प्राधान्य आहे, पण आमचा धर्म आम्हाला प्राधान्य आहे. मी कोणता जातीवाद करणार आहे आमच्या माध्यमातून सांगतो, पण आम्हाला न्याय द्या एवढं मी तुम्हाला सांगतो. 2 तारखेला तेवढ्या ताकदीनं आपण त्या नगर परिषदेत जाऊ, पण शांततेत जाऊ. कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा पोरगा आहे, संविधानाला मी मानणारा पोरगा आहे. शांततेत जाऊ आणि शांततेतच आम्ही त्यांना निवेदन देऊ. आम्ही विनंती करतो, परवानगी द्या, नाही तर विदाऊट परवानगी देखील आम्ही जाऊ. काय आहे शेवटी आता मग तुम्ही सांगा, मग सांगू शकता तुम्ही आतापर्यंत किती निवेदन आणि कुठं कुठं दिले? जवळपास माझे निवेदन आतापर्यंत सीओ साहेबांना 9 निवेदन आहेत. माझे 9. पीडब्ल्यूडी ला 3 निवेदन आहेत. जिल्हा अधिकारी साहेबांना 4 निवेदन आहेत. एसपी साहेबांना 18 निवेदन आहेत. ठाणेदाराविरुद्ध 18 निवेदन आहेत. मंत्रालयात मुख्यमंत्री साहेबांना 3 निवेदन आहेत. त्याच्यानंतर दिल्लीमध्ये संसदेत 2 निवेदन आहेत. असे पूर्ण निवेदनांच्या सही शिक्के आणि कॉपी आमच्याकडे आहे. नगर परिषदात 14 ते 15 अंदाजे निवेदन आहे. दादा सही शिक्के आहेत आमच्याकडे. काय करावं सांगा ना. किती वर्षापासून तिथं अतिक्रमण केलेलं आहे? 1995 पासूनचा हा वाद आहे. म्हणजे ती जागा विवादित आहे, पण काही लोकांनी, काही अधिकाऱ्यांनी त्याला अविवादित, जे प्रमोद निर्मळ साहेब आहेत पीडब्ल्यूडी, त्यांचे एक पत्र, एक म्हणजे पेपर मध्ये आली, त्यांचे कटआउट माझ्याकडे आहे का ती कोणीतरी म्हणे आमच्या माध्यमातून सांगितलं की ती न्यायालयात टाकलेली आहे. ती अजूनपर्यंत पुढारी म्हणून आम्ही तो निधी टाकलाय, पण मी तुम्हाला सांगतो अवघ्या काही दिनातच आम्ही तुम्हाला ते न्यायालयाचं पत्र देऊ. कारण की ही कोस आम्ही न्यायालयात मांडलेली आहे दादा. आणि मी त्यांना सांगू शकतो की मायबाप हो, एकातर्फी निर्णय घेऊ नका. मी तुम्हाला सांगतो आहे, ह्या मुद्द्यावर तुम्हाला बोलतो. तुमची मुख्य मागणी काय आहे? आमची मुख्य मागणी आहे ते 4 फुटाची गल्ली आहे ना, ती जशीच्या तशी करून द्या. कारण आपण दोघंच आहे, इकडून आपले घर आहेत, इकडून त्यांचे घर आहेत. आपल्याला कोणत्या धर्माशी वाद नाही ना. ती 4 फुटाची गल्ली मोकळी होत नाही. आपण सर्व स्वातंत्र्य महाराष्ट्र, सर्व आपण विषय मानू ना. भाऊ आहे, आपले वादच नाही होत. घरं जर कधी आपल्या आजूबाजूला आहेत तर वाद झाले नाही पाहिजे, तर तुम्ही समन्वय साधून केला नाही का प्रयत्न? याच्या अगोदरचे अचलपूर विभागाचे पोलीस जे आहेत, जे मला माहिती नाही, शुभम कुमार सर यांनी दोन्हीही पक्षाच्या प्रतिनिधीला बोलावले होते. याच्या अगोदर हे पण सुद्धा तिथे गेलेले होते. हे दोघं पण तिथे होते. दोघांनी पक्षांच्या लोकांनी त्यांना बोलावले होते, बसवले होते दोघांविषयी, पण तो विषय तिथे पारी लागला नाही. कारण की आम्हाला खुशी आहे का दादा इथं बोलायची, एवढं हे करायची, आमचे जीवाचे हाल होतात ना, आम्ही कशाने करू? बसून झाला तर खूप छान. आम्ही भाऊ आहे. आम्ही आताच सांगत आहे हा विषयावर, आम्ही दोघं भाऊ आहे. आमचा वाद नाही आहे. आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विरोधी पक्ष मानत नाही, कारण की बाबासाहेबांमुळेच आज आम्ही आम्हाला स्वातंत्र्य देण्याचा अधिकार त्यांनी दिला. आणि आमच्यासाठी देवच आहेत ते. आणखी काय सांगू सांगा. पण त्यांच्यातलेच काही लोक आहेत जे त्यांचा वापर करून असे दुर्भाव निर्माण करतात. बस हाच विषय. बाहेरून माहित पडते की तुम्ही हा जो प्रकार करत आहे, तुम्हाला इलेक्शन मध्ये उभं राहायचं म्हणून तुमच्यावर असा आरोप होत आहे की इलेक्शन मध्ये उभं राहायचं म्हणून तुम्ही हे वाद घालून राहिले. असं आता ही जे गोष्ट आहे ना, ही तुम्हाला मी स्पष्टपणे, तुम्ही आता लय खतरनाक लोक आहे बाबा, तुमच्यामुळे खोटं बोलणं जमत नाही. हा जो विषय आहे इलेक्शन मध्ये उभं राहायचं, आपण काही धन्नाशेठच्या घरचे थोडी आहोत जे इलेक्शन मध्ये उभं राहू. अरे गरीबाचा पोरगा दादा, गरीबासाठी न्याय द्यायला उभा, आणि हिंदू धर्माचा आहे. मला कोणत्याच राजकीय पार्टीशी घेणदेण नाही. मला ना काँग्रेसमध्ये जायचं आहे, मला राष्ट्रवादीमध्ये जायचं आहे, ना मला बीजेपी मध्ये. मला कुठल्याच पक्षाची, मी तुमच्या समोर सांगतो, कुठल्याच पक्षाशी मला कुठलाच संबंध नाही. आणि इलेक्शन तर बापा दूरपर्यंत नाही त्याच्यात. मी कोणत्याच पक्षात राहत नाही आणि मला इलेक्शनचा विषयच नाही. अरे बाबा, या धर्माच्या ह्याच्यात जर इलेक्शन आणलं तर माझ्याहून मूर्ख माणूस या देशात कोणी नाही. म्हणजे आता सध्याचा जो वेळ आहे हा गणपतीचा आहे. गणपतीमध्ये तुम्ही मोर्चा काढताना जर कधी, आता म्हणतात बा भगवा रंग ज्याले म्हणतात थोडासा आक्रमक दिसते, असं पुऱ्या देशात चालू आहे. जर कधी गणपतीच्या वेळेला अशी काहीतरी अशा कोणत्या तरी गोष्टी जर कधी घडल्या आणि काय जबाबदार कोण राहिला? हे पहा,
मी आधीपासून सांगतो, आमचे मार्गदर्शक दिनू काका लक्ष्मण सिंग चंदेले आहे, यांच्यावर स्वतःवर गुन्हे एक्ट्रेस दाखल झालेले आहेत. यांना तिथे आरती करण्याची देखील अनुमती नव्हती. आरती, अरे आमच्या देवाची आरती करायला तिथं अनुमती नव्हती दादा. मग म्हणजे आम्ही आमच्या धर्माची आरती करू नये का? आमच्यासाठी शंकर देव एक देव आहे, देवादी देव महादेव म्हणतात त्याला. त्याचे त्रिशूल आमच्यासाठी पण एक देवाचं स्थान आहे. आमच्या देवाची आरती करणार नाही का आम्ही? राहिला तुमचा विषय झाला की तिथे काय रे बघ, हा मुद्दा बाई काय अनुचित घटना घडून असं विचारलं तुम्ही. असा आता हिंदू धर्म आहे दादा. आता तुम्ही एक काम करा ना, मग एवढ्या मागण्या आमच्या दोनच मागण्या आहेत. 4 फुटाची गल्ली मोकळी करा, 4 फुटाची गल्ली मोकळी करा. आपण काय काढतो का मोर्चावर? काहीच नाही काढत. फक्त 4 फुटाची गल्ली मोकळी होऊन टाका. उद्या करता, आता करता, कधी करा. आणि आपलं 2 तारखेला सनातनी हिंदू धर्माचे काही साधू संत देखील येतील, विविध तिकडून ते अघोरी सेना देखील येतील, आपल्या स्वतःची आवाज ग्रुप यवतमाळ देखील तिथून देखील येऊन राहिलं. आणि चौरामृत ते आहेच, सोबतच आहे, कारण त्याचाच विषय आहे ना. आणि राहिला विषय हा मोठा नाही आहे. आम्ही एकदम संवैधानिक पद्धतीने तिथे विषय मांडू, पण एवढे आमचे लोक राहतील, आम्हाला कॉपरेट करा. आमचं म्हणणं आहे, आम्ही काढत नाही, आम्हाला थोडंसं मग याच्यात तुम्ही सहानुभूती द्या, आमचं असं म्हणणं आहे बा, बाकी काही नाही. एक तुम्ही मुद्दा असं मांडलं होतं की 4 फुटाची जी गल्ली आहे, बोर्ड जी 4 फुटाची रस्ता होता तो एक रस्ता, त्याच्यातल्या 2 फुटाची जी बोर्ड आहे ती आम्हाला 2 फुटाची जी त्यांनी आम्ही संविधानिक पद्धतीने पुन्हा एक विषय मांडतो. आपण संविधानिक पद्धतीने मुद्दा मांडणारा बोलतो आहे. 4 फुटाची गल्ली कसा तो न्याय अन्याय होऊन जाईल एका प्रकारे, मी असं म्हणतो. 4 फुटाची गल्ली आहे, जर हा विषय होत नसेल तर मग एक काम करा, 2 फुटाची गल्ली त्या पक्षाला द्या आणि 2 फुटाची गल्ली आमच्या पक्षाला द्या. म्हणजे हा वाद राहणार नाही आणि असा विषय डबल होणार नाही. 4 फूट नका देऊ ना, मग 2 फूट त्याला द्या, 2 फूट यायला द्या. म्हणजे ते म्हणत आहे की एक भीत राहील आणि त्याच भीतीवर एकूण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सभागृह राहील आणि याच भीतीवर आमच्या मंदिर बनेल. मला तुम्ही सांगा, उद्या जर अनुचित घटना घडली तर मग तुम्ही ताण भाव हेच होते. मग उलटे पोलीस वाले म्हणतील लगा इनके कलमा दालो अंदर. अरे मग कसं करणार? म्हणून म्हणतो त्याला अर्धी देऊन द्या, अर्धी आपल्या देऊन द्या, दोघांही सोबत न्याय होऊन जाईल. विषय सरला दादा, कशाला करणार एवढा मोठा विषय? ओके.